का? यस सर. हॅलो. हा येतोय. हा, नमस्कार. मी गिरीश आटले डोंबिवलीहून बोलतोय. हा, मी डोंबिवलीहून बोलतोय. हा, माझं BA ग्रॅज्युएशन आहे आणि माझा पेशा जो आहे, माझं प्रोफेशन जे आहे ते मी म्युझिशियन आहे. ऑल इंडिया रेडिओ आर्टिस्ट आहे मी. आणि मी स्कूल टीचिंग मध्ये आहे. आमच्या इथे एका शाळेमध्ये मी फॅकल्टी आहे. मी सुरुवातीला काही काळापूर्वी मी ट्रेडिंग करायचो, पण ते कुठल्याही नॉलेज शिवाय करायचो. CNBC वगैरे चॅनल टीव्हीवर लावून वगैरे अशा प्रकारे मी ते करायचो. त्यावेळेला बघून आणि ऐकून मी प्रॉफिटही प्रॉफिटही खूप मी घेतलं आणि त्याच्यातनं मी वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीचे शेअर्सही मी घेतले. एक दोन ठिकाणी माझा मात्र मजबूत लॉस झाला. खास करून सांगायचं झालं तर मग नोसिल नोसिल ज्या वेळेला ही आमची कंपनी डोंबिवली जवळच होती. नोसिलचे माझ्याकडे खूप शेअर्स होते आणि सडनली रिलायन्सने ती टेक ओव्हर केली आणि त्यावेळेला मात्र माझा खूप लॉस झाला आणि मी त्याकडनं नंतर बाहेर पडलो. आणि मला माझ्या पुण्यातल्या बहिणीने मला सरांचं नाव सजेस्ट केलं, कुलकर्णी सरांचं. आणि मी बराच काळ ट्रेडिंग पासून लांब होतो. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की गिरीश, तुझा जो काही लॉस झालेला आहे हा तू या क्लास जॉईन केल्यानंतर नक्कीच तू कुठेतरी तू त्याच्यातून भरून काढू शकशील. अगदी 100% नाही, पण मोर दॅन 50% नक्कीच भरून काढू शकशील, अशी तिला माझ्याबद्दल खात्री होती आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी सरांचा क्लास जॉईन केला. आणि याच्यातलं सांगायचं झालं तर मला टर्मिनॉलॉजी हा विषय माझा थोडासा एक प्रॉब्लेम होता. जसं मी पहिल्याच दिवशी याला मी खेळायचं, शेअर मार्केटमध्ये खेळायचं असं मी शब्दप्रयोग केला होता. तर हे मी त्या त्या शब्दापासूनच सरांनी सुरुवात केली की त्याला खेळ किंवा सट्टा म्हणू नका. विचार तुमचे चांगले असले पाहिजेत. तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करताय असं तुम्ही तुमचा थॉट ठेवा, तर तुम्हाला नक्की त्यातून सक्सेस येईल. सो सांगायचा मुद्दा असा की ह्या शब्दापासून म्हणा किंवा ह्या कॉन्सेप्ट पासून सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, समजल्या मला. फक्त माझा आता प्रॉब्लेम असा होतोय की टर्मिनॉलॉजी मला पटकन समजत नसल्यामुळे मी आता हा क्लास परत एकदा अटेंड करणार आहे. आणि आय होप की मला त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. आत्ता सुद्धा खूप झालेल्या आहेत, परंतु काही कारणामुळे मला एक दोन शेवटचे क्लास मला अटेंड करायला नाही जमलं. माईक ऑन करा. हा. झालं. ओके, थँक्यू. स्मिता मॅडम व्हिडिओ ऑन करा प्लीज. माईक ऑन करा प्लीज. हा. नमस्कार, मी स्मिता प्रकाश फडणीस, राहणार नाशिक.